अच्छा. एक कल्पना करा की देव स्वतः तुमच्या मदतीला येतोय, तुमच्या अगदी रोजच्या कामात. म्हणजे दळण दळायला, झाडलोट करायला. हो, अगदी धुणी धुवायला सुद्धा. ही काही केवळ एक गोड कल्पना नाहीये, तर 13व्या शतकातल्या एका महान संत कवयित्रीच्या प्रत्यक्ष अनुभवाचा हा गाभा आहे. आज आपण डॉक्टर सुहासिनी यशवंत इर्लेकर यांच्या संत जनाबाई या पुस्तकाच्या आधारे जनाबाईंच्या अद्भुत जीवनाचा आणि त्यांच्या काव्याचा सखोल वेध घेणार आहोत. एक अनाथ, शूद्र दासी ते महाराष्ट्रातील अत्यंत आदरणीय संत कवयित्री, हा त्यांचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. तो कसा घडला यावर आपण बोलणार आहोत. हो, आणि मला वाटतं या चर्चेचा उद्देश फक्त त्यांची जीवनकथा पुन्हा सांगणं नाही, तर त्यांच्या अभंगांमधून त्या किती किती धाडसी आणि काळाच्या पुढचा विचार करत होत्या हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी. त्यांच्या भक्तीचे वेगवेगळे टप्पे, विठ्ठलासोबतचं त्यांचं ते अनोखं नातं. आणि त्यातून व्यक्त होणारे त्यांचे क्रांतिकारी विचार, हे सगळं आज आपण उलगडूया. अगदी बरोबर. बरं, सुरुवात करूया त्या काळापासून. आपण बोलतोय 13व्या शतकाबद्दल, म्हणजे हो. यादव काळ. हो. आणि तेव्हाच मराठी भाषा, वारकरी संप्रदाय हे सगळं आकार घेत होतं. आणि याच काळात एक खूप मोठी घटना घडली होती. ज्ञानेश्वरी. बरोबर. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तोपर्यंत कसं होतं की ब्रह्मज्ञान, अध्यात्म हे सगळं संस्कृतमध्ये बंद होतं, म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर. नेमका हाच मुद्दा, विशेषतः स्त्रिया आणि शूद्रांच्या. ज्ञानेश्वरीने ते ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले. ब्रह्मज्ञान थेट मराठीत, लोकांच्या भाषेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं. याच सामाजिक आणि धार्मिक घुसळणीच्या काळात जनाबाईंचा जन्म झाला. मराठवाड्यातल्या गंगाखेड गावात. त्यांचे आईवडील दमा आणि करुंड शूद्र समाजातले होते, पण त्यांचं बालपण खूपच खडतर गेलं असं दिसतं. हो, लहानपणीच आईवडील वारले आणि त्या अनाथ झाल्या. आणि मग त्या लहानग्या जनाबाई पंढरपूरला आल्या. संत नामदेवांचे वडील दामा शेटी त्यांच्या घरी त्यांना आश्रय मिळाला. आणि नामदेवांच्या त्या 14 जणांच्या मोठ्या कुटुंबात त्या दासी म्हणून वाढल्या. हो, आणि इथूनच त्यांची ओळख नामायाची जनी अशी झाली. नामयाची जनी या 2 शब्दांतच कितीतरी गोष्टी दडल्या आहेत. एक ओळख आहे, पण त्यात एक सामाजिक स्थानही आहे, नाही का? इथेच त्यांच्या भक्तीची सुरुवात झाली असेल. निश्चितच. नामदेव हे त्यांचे गुरु बनले, पण कोणत्याही औपचारिक दीक्षेविना. केवळ त्यांच्या अखंड सहवासातून, त्यांची कीर्तनं ऐकून जनाबाईंना भक्तीची गोडी लागली. विठ्ठलाशी थेट संवाद साधण्याची प्रेरणा त्यांना तिथेच मिळाली. आणि त्यांच्या सुरुवातीच्या अभंगांमध्ये त्यांच्या मनाची अवस्था अगदी स्पष्ट दिसते. हो, जसे की तो अभंग, माय मेले बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. किती थेट आणि काळजाला भिडणारी हाक आहे. एका लहान मुलीच्या मनातला तो एकटेपणा, तिची असुरक्षितता, सगळं काही या 2 ओळींतून समोर येतं. आणि फक्त एकटेपणा नाही, त्या काळातल्या सामाजिक विषमतेच्या वेदनाही आहेत. बरोबर. नामदेवांच्या घरात त्या राहत होत्या, पण तरीही नीच जातीमुळे त्यांना दारातच थांबावं लागायचं. ही खंत व्यक्त करताना त्या लिहितात, मज ठेवियले द्वारी, नीच म्हणूनी बाहेरी. म्हणजे भक्तीच्या घरातही जातीची भिंत आडवी येत होती. हो, ही जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच होती. पण इथेच मला वाटतं त्यांच्या भक्तीचं खरं वेगळं पण सुरू होतं. त्यांची भक्ती फक्त मंदिरात जाऊन हार फुलं वाहण्यापुरती किंवा दुःख व्यक्त करण्यापुरती मर्यादित राहिली नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. त्यांची भक्ती त्यांच्या दैनंदिन कष्टमयी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली. आणि इथेच त्यांच्या अनुभवांना एक एक अद्भुत, जवळजवळ अतार्किक वाटणारी कलाटणी मिळते. ते विठ्ठल मदतीला यायचा तो भाग ना. हो, त्यांच्या अभंगांनुसार विठ्ठल त्यांचं काम हलकं करण्यासाठी सगुण रूपात, म्हणजे प्रत्यक्ष माणूस म्हणून मदतीला यायचा. हो, आणि हा भाग मला सगळ्यात जास्त आकर्षक वाटतो. म्हणजे झाडलोट करताना विठ्ठल केर भरतो असं त्या लिहितात. झाडलोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. खरं सांगायचं तर आजच्या काळात आपल्याला घरातल्या कामात थोडी मदत मिळाली तरी किती हायसं वाटतं. विचार करा, जनाबाईंना तर थेट विठ्ठलच मदत करत होता. इतकंच नाही, तो त्यांच्यासोबत धान्य कांडायला बसतो. साळी कांडायास काढी, चक्रपाणी उखळ झाडी. तो त्यांच्यासोबत नदीवर धुणी धुवायला जातो. रानात शेणी वेचायला मदत करतो. म्हणजे जनाबाईंनी या अनुभवातून देवाला एका वेगळ्याच पातळीवर आणलं. हो, त्यांनी देवाला केवळ मानवी रूप दिलं नाही, तर त्याला एक श्रमजीवी बनवलं. पण एक प्रश्न मनात येतो. देव कामात मदत करतोय हे सगळं ठीक आहे,
पण याला श्रमाची प्रतिष्ठा म्हणायचं की देवावर अवलंबून राहण्याचं एक रूप समजायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याकडे दोन बाजूंनी पाहता येतं. वरवर पाहता हे अवलंबित्व वाटू शकतं, पण जनाबाईंच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या देवावर अवलंबून नाहीत, तर त्या देवाला आपल्या पातळीवर आणत आहेत. अच्छा. त्या असं म्हणत नाहीत की देवा तू माझं काम कर. त्या म्हणतात देवा आपण मिळून काम करू. यातून त्यांनी देव आणि भक्त यांच्यातलं अंतरच मिटवून टाकलं. बरोबर. आणि दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी श्रमालाच प्रतिष्ठा दिली. दळणकांडण, झाडलोट ही कामं त्या काळात हलकी मानली जायची. पण जेव्हा स्वतः पांडुरंग ती कामं करतो तेव्हा त्या कामांना एक प्रकारची पवित्रता, एक दर्जा प्राप्त होतो. म्हणजे विचार करा, आजच्या काळात जिथे इन्क्लुजन आणि ॲक्सेसिबिलिटी हे शब्द परवलीचे झाले आहेत, तिथे 700 वर्षापूर्वी जनाबाईंनी देवालाच इन्क्लुझिव्ह बनवलं होतं. तो आता केवळ उच्चभ्रूंच्या मंदिरातला देव नव्हता. तर तो एका कष्टकरी दासीच्या घरात राबणारा सहकारी होता. ही त्या काळातील सर्वात मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती होती. अगदी. यालाच देवाचं लोकशाहीकरण म्हणता येईल. तो आता राजा महाराजांपुरता किंवा पुजाऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एका दासीच्या घरात झाडू मारणारा, दळण दळणारा सखा बनला. आणि विठ्ठलासोबतचे हे मैत्रीचं नातं, ज्याला आपण सख्यभक्ती म्हणतो, हो, ते हळूहळू एका गूढ प्रेमभक्तीत म्हणजे मधुरा भक्तीत रूपांतरित झालं. आणि याच नात्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं, चोरीचा आरोपाचं वादळ. हो, ही त्यांच्या आयुष्यातली एक अत्यंत कसोटी पाहणारी घटना आहे. त्यांच्या अभंगांनुसार एके रात्री विठ्ठल त्यांच्या घरी येतो आणि परत जाताना घाईघाईत आपलं पदक म्हणजे रत्नहार तिथेच विसरतो. आणि मग सकाळी मंदिरात चोरी झाल्याचा गवगवा होतो. साहजिकच संशयाची सुई जनाबाईंवर येते. कारण एका गरीब दासीकडे एवढा महागडा रत्नहार कसा येणार? बरोबर. त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जातो, त्यांना मारहाण केली जाते आणि थेट सुळावर देण्याची शिक्षा सुनावली जाते. 1 मिनिट थांबा. एका दासीवर इतका मोठा आरोप होणं आणि तिला थेट सुळावर देण्याची शिक्षा होणं, हे त्या काळातल्या न्यायव्यवस्थेबद्दल आणि सामाजिक उतरंडीबद्दल काय सांगतं? म्हणजे तिची बाजू ऐकून घेण्याचीही गरज कुणाला वाटली नसेल का? तुम्ही बरोबर विचारत आहात. हे त्या काळातील कठोर वास्तवाचं प्रतिबिंब आहे. एक स्त्री, त्यातही अनाथ, त्यातही शूद्र, दासी. समाजात तिचं स्थान सगळ्यात खालचं होतं. तिची साक्ष, तिचं म्हणणं याला काहीच किंमत नव्हती. म्हणजे हा प्रसंग केवळ तिच्या भक्तीची कसोटी नव्हता, तर तिच्या असहाय्य सामाजिक स्थितीवरही प्रकाश टाकतो. अगदी. तिच्याकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी विठ्ठलाचा धावा करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आणि मग त्या विठ्ठलाचा धावा करतात. त्यांच्या अभंगात वर्णन येतं की ऐनवेळी त्या सुळाचं पाणी झालं. हो, तव सुळाचे जाहेले पाणी, धन्य म्हणे दासी जनी. या ओळीतून त्या प्रसंगाची तीव्रता आणि देवावरचा त्यांचा अढळ विश्वास दोन्ही दिसून येतं. या प्रसंगानी त्यांच्या भक्तीची ताकद संपूर्ण समाजाला दाखवून दिली. पण त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट होता संत ज्ञानेश्वरांची भेट. हो, एका काकड आरतीच्या वेळी मंदिरात देव दिसत नाही, तेव्हा जमलेले सगळे संत काळजीत पडतात. तेव्हा संत ज्ञानेश्वर आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखतात की विठ्ठल जनाबाईंच्या घरी दळण दळत आहे. आणि मग सर्व संत तिथे जातात. ही कल्पनाच किती सुंदर आहे. हो, आणि तिथे सर्व संतांसमोर ज्ञानेश्वर जनाबाईंच्या भक्तीची थोरवी सांगतात. ते म्हणतात, जनिसभे दळी देव, तिचा देखोनी या भाव. ही त्यांच्या संतत्वाची सार्वजनिक पोचपावती होती. बरोबर. खुद्द ज्ञानेश्वरांकडून मिळालेली ही मान्यता जनाबाईंच्या दासीपासून संतपदापर्यंतच्या प्रवासातील एक सर्वोच्च क्षण होता. म्हणजे नामयाची दासी आता खऱ्या अर्थाने संत जनाबाई झाली होती. हो, पण जनाबाई इथेच थांबल्या नाहीत. आणि इथेच त्यांचं वेगळेपण पुन्हा एकदा दिसतं. हो, त्या केवळ सगुण भक्तीत, म्हणजे देव दिसतो, बोलतो, मदत करतो या अनुभवात अडकून राहिल्या नाहीत. ज्ञानेश्वरांच्या सहवासात त्यांना निर्गुण, अद्वैत तत्वज्ञानाची ओढ लागली. म्हणजे केवळ ओढ लागली नाही असं मला वाटतं. तुम्ही बरोबर म्हणताय. त्यांना केवळ ओढ लागली नाही, तर त्यांनी त्या ज्ञानाला आपल्या अनुभवाच्या पातळीवर आणलं. म्हणूनच त्यांच्या अभंगात ते केवळ पुस्तकी ज्ञान वाटत नाही. त्यांनी ज्ञानेश्वरांना सखा मानलं. सखा माझा ज्ञानेश्वर असं त्या म्हणतात. हो, पण 1 मिनिट थांबा. आपण एका अशा स्त्रीबद्दल बोलतोय जिला औपचारिक शिक्षणाचा कोणताही अधिकार नव्हता. मग त्यांच्या काव्यात कुंडलिनी, दशमद्वार यांसारख्या अत्यंत क्लिष्ट योगिक संकल्पना येतातच कशा?
हा अनुभव त्यांना नेमका कसा आला असेल? हाच तर त्यांच्या प्रतिभेचा आणि आध्यात्मिक उंचीचा पुरावा आहे. त्यांनी अत्यंत गूढ आणि तात्विक अभंग लिहिले आहेत. त्यात शून्यानुभव, कुंडलिनी शक्ती आणि शरीरातील चक्रांचे उल्लेख आहेत. उदाहरणार्थ? जसं की त्यांची एक रचना आहे, नवद्वारांते भेदुनी दशमद्वारी गेलीजनी. याचा नेमका अर्थ काय होतो? सामान्य श्रोत्यांसाठी हे थोडं सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. याचा सोपा अर्थ म्हणजे शरीराच्या 9 ज्ञात दरवाजांच्या म्हणजे डोळे, कान, नाक, तोंड यांच्या पलीकडे जाऊन 10व्या म्हणजेच आध्यात्मिक अनुभवाच्या अदृश्य दारात पोहोचणं. अच्छा. ही योगाच्या क्षेत्रातील एक खूप मोठी आणि गहन संकल्पना आहे. ही अवस्था साधनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेल्या योग्यांनाच प्राप्त होते असं मानलं जातं. आणि अशी अवस्था एका अशिक्षित दासीने अनुभवली होती आणि ती तिच्या अभंगातून सहजपणे व्यक्त केली होती. हेच थक्क करणार आहे. म्हणजे त्यांच्या भक्तीचे 2 स्पष्ट टप्पे दिसतात, नाही का? एकीकडे नामदेवांच्या प्रभावामुळे देव सगुण रूपात मदतीला येतोय, तर दुसरीकडे ज्ञानेश्वरांच्या सहवासात त्या ज्ञानाच्या आणि योगाच्या मार्गाकडे वळतायत. हा बदल कसा घडला असेल? याला बदल म्हणण्यापेक्षा विस्तार म्हणणं अधिक योग्य ठरेल. नामदेव आणि ज्ञानेश्वर या 2 समकालीन महापुरुषांकडून जनाबाईंनी 2 वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्या दोन्हीचा आपल्यात समन्वय साधला. नामदेवांकडून त्यांनी सगुण भक्तीचा उत्कट साक्षात्कारी अनुभव घेतला, जिथे प्रेम, विरह, मैत्री हे भाव महत्वाचे होते. तर ज्ञानेश्वरांकडून त्यांनी निर्गुण ब्रह्माच्या ज्ञानाची आणि अद्वैताची विशालता आत्मसात केली. जिथे मी आणि देव वेगळे नाहीत हा अनुभव महत्वाचा होता. हो, त्यांनी या दोन्ही मार्गांना नाकारलं नाही, तर दोन्हीचा स्वीकार केला. त्यांची भक्ती भावडी नव्हती, ती विवेकी आणि जागरूक होती. अगदी. म्हणूनच त्या एकाच वेळी नामायाची दासी म्हणून नामदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर म्हणत ज्ञानमार्गालाही आपलंसं करतात. नेमका हाच धागा पकडून आपण असं म्हणू शकतो की जनाबाईंनी भक्ती आणि ज्ञान यांच्यात एक पूल बांधण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायात या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे आणि जनाबाई त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांचा प्रवास हा एकांगी नव्हता, तर तो सर्वसमावेशक होता. हो, आणि त्यांनी हे दाखवून दिलं की जात, लिंग किंवा सामाजिक दर्जा हे आध्यात्मिक प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीत. त्यांच्या काव्यातून त्यांनी विठ्ठलाचं जे वर्णन केलं आहे तेही खूप सुंदर आणि कौटुंबिक आहे. विठो माझा लेकूरवाळा, संगे लेकुरांचा मेळा. या अभंगात त्या विठ्ठलाला सर्व संतांनी वेढलेलं एक कुटुंबवत्सल रूप देतात. हो, आणि ते चित्र किती जिवंत आहे. निवृत्तीनाथ खांद्यावर, सोपानाचा हात धरलेला, पुढे ज्ञानेश्वर चालत आहेत आणि मागे मुक्ताई. जणू काही ते एक चालतं बोलतं कुटुंबच आहे आणि विठ्ठल त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. यातून त्यांची समकालीन संतांविषयीची आदरयुक्त आणि प्रेमळ भावना दिसते. त्यांनी केवळ स्वतःची भक्ती नाही तर संपूर्ण संत मेळ्याला आपल्या काव्यात स्थान दिलं. त्यांचं काव्य हे वैयक्तिक असूनही वैश्विक आहे. आज आपण संत जनाबाईंच्या जीवनाचा आणि काव्याचा जो आढावा घेतला, त्यातून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे. त्या केवळ एक संत नव्हत्या, तर त्या एक क्रांतिकारी विचारवंत होत्या. बरोबर. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली, देवाला सामान्यांच्या पातळीवर आणलं आणि जात लिंगाच्या भिंती ओलांडून आध्यात्मिक उंची गाठता येते हे केवळ सांगितलं नाही तर स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखवलं. त्यांची भक्ती ही जीवनापासून, वास्तवापासून पळ काढणारी नव्हती, तर ती जीवनाच्या वास्तवाला सामोरे जाणारी आणि त्यालाच उन्नत करणारी भक्ती होती. मदत करायला लावलं आणि अखेर संतपद मिळवलं. पण ज्या समाजात त्या राहत होत्या त्या समाजातील जातीव्यवस्थेची आणि विषमतेची भिंत त्यांना पूर्णपणे ओलांडता आली का? की त्या भिंतीला ओलांडण्याचा त्यांचा मार्ग पूर्णपणे आध्यात्मिकच होता आणि सामाजिक वास्तव तसंच कायम राहिलं? यावर विचार करायला हरकत नाही.